नमस्कार, मी सिद्धेश. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी ऑनबोर्ड तर झालो आहे आणि सुदैवाने कार्गो पण लोडिंग होऊन रेडी झालं आहे. शिप निघण्यासाठी रेडी होती. व्हिडिओ करत असताना एक लांबून वेगळंच दृश्य दिसलं. ते म्हणजे एवढं मोठं वादळ येत होतं. असं मी पहिल्यांदाच बघितलं होतं आणि ते आय थिंक धुळीचं वादळ होतं. आणि बघता बघता काही क्षणात सर्व दिसेनासच झालं. त्यामुळे आम्ही सर्व दरवाजे सर्व खिडक्या बंद करून घेतल्या, कारण की त्याचा इफेक्ट खूप जास्त होता. त्यानंतर मी रूट मारायला घेतला. आम्हाला जायचं होतं जिद्दा टू सवाकिन, म्हणजेच सौदी टू सुदान असा रूट होता. साधारणतः 170 नॉटिकल माईलचा रूट होता आणि तो आम्ही अंदाजे 17 ते 18 तासात पूर्ण करणार होतो. सकाळी आम्ही निघालो. रेड सीमध्ये सेलिंग असल्यामुळे ट्रॅफिक पण खूप जास्त होतं, कारण की गल्फ ऑफ अदन टू सुएज कॅनल हा रूट पण मध्येच पडतो. त्यामुळे सवाकिनला जिद्दा टू सवाकिन असं ट्रॅफिक पण असतं. त्यात अजून सांगायचं झालं तर जिद्दा टू सवाकिन म्हणजे लोडिंग फ्रॉम जिद्दा, डिस्चार्जिंग इन सवाकिन, याला रूटला रोरो वेसल पण जास्त असतात. त्याचं मेन रिझन असं आहे की सुदानला येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील कार्गो आणि मुस्लिम कंट्री असल्यामुळे मक्का मदिनाला जाणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. आम्ही पायलटसोबत JCB पण लोड केले होते. सवाकिन अँकरला पोचलो तर ट्रक प्रोव्हिजन घेऊन आली होती, ते घेतलं. त्यानंतर नवीन क्रू ऑनबोर्ड झाला होता, त्यांच्यासोबत खूप मजा मस्ती चालली होती. जो जुना क्रू होता तो ॲज युजल जसं नवीन क्रू जॉईनिंग झाला, मस्ती मजाक चालू आहे, थोडं जास्त त्यांना काम वगैरे वगैरे. बघता बघता 2 दिवसांनी आम्ही पोर्टला लागलो आहे आणि आमच्या मागोमाग एक वेसल होती, ती पण बर्थिंग करत होती. डिस्चार्जिंग चालू होतं तेव्हाच फ्रेश वॉटर पण लोड करत होतो आणि तेवढ्यात एक जोरात आवाज आला आणि बघतो तर ट्रकमधून पॅलेट खाली पडलं होतं आणि ते ऑइल कॅनचं होतं. आधीच आर्थिक परिस्थिती नसलेला देश आणि त्यात असं तेल वाया जाणं खूप वेगळं वाटत होतं. खूप जास्त ड्रम फुटले होते आणि खूप जास्त तेलही वाया गेलं होतं. एक गोष्ट चांगली अशी होती की ते शिपच्या बाहेर झालं होतं, कारण की ॲज युजल जसं जर आतमध्ये झालं असं त्यासाठी आम्हाला पोर्ट क्लिअरन्स वगैरे सर्व गोष्टी, परत फाईन, या सर्व गोष्टी डबल काम पडलं असतं. ते सर्व क्लिअर करून ड्युटी संपवली. रात्री थोडी मजा मस्ती केली आणि लवकर झोपी गेलो, कारण की दुसऱ्या दिवशी पण आम्हाला सेलिंग करायचं होतं, रिटर्न बॅक टू सवाकिन टू जिद्दा. सो दुसऱ्या दिवशी पायलट ऑनबोर्ड झाला आणि आम्ही परत निघालो, कारण आमचा दुसरा कार्गो रेडी होता आणि तो कार्गो होता कार्स. सर्व गाड्या होत्या. आता त्या कोणत्या टाईपच्या होत्या, काय होत्या, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल. सो हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्त व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन.